रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात तब्बल 177 कॉल। चाकणकर 33,727 सेकंद खरांसोबत बोलल्या। अंजली दमानियांचा आरोप। रुपाली चाकणकरांना अटक करून संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी। उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यामध्ये तब्बल 17 कॉल। दोघांमध्ये सर्वाधिक 21 मिनिट चर्चा झाली। हे कॉल कशासाठी झाले? अंजली दमानियांचा सवाल। भोंदू खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, अंजली दमानियांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। नेत्यांना अनेक जण फोन हे करत असतात, आम्ही रेकॉर्ड ठेवत नाही। खरात प्रकरणी चौकशी अंती सर्व काही सत्य समोर येईल, प्रताप सरनाईक यांचे हे वक्तव्य। घरात खूप कॅश यायची, वडिलांना सर्व काही माहिती। एसआयटीच्या चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलाची कबुली, सूत्रांची ही माहिती। शिर्डीमध्ये खरातचा 130 बनावट खात्यांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार। समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांनी खळबळ। रुपाली चाकणकरांच्या बहिणीसह 100हून अधिक खाती पोलिसांकडून होल्डवर। खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी। आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3 संचालकांची चौकशी। सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद। 2 गट आमने सामने आले, त्यामुळे तणाव। पुतळ्याला विरोध नाही, प्रशासनाने तो योग्य ठिकाणी बसवावा। लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन। पोलिसांचा बंदोबस्तही तैनात। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। काँग्रेसकडून काल इच्छुकांच्या मुलाखती। काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार। अनेक वर्ष काँग्रेसने अजितदादांच्या सहवासात राजकारण केले। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देऊ नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। तर राहुरी पोटनिवडणूक लढल्यास अडचण नाही असंही वक्तव्य। नाशिक शहरात उद्यापासून 3 दिवस पाणी संकट। विविध जलकुंभ आणि जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा ठप्प राहणार। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन।